एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अभिलाषा आणि माझ्या चॅनलवरती लाईफस्टाईल, स्किन केअर, डेली कुकिंग, ट्रॅव्हलिंग असे वेगवेगळे व्हिडिओज मी घेऊन येत असणार आहे. तर त्यासाठी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा टॉपिक काय आहे हे तुम्हाला थंबनेलवरून कळालंच असेल. तर असाच मेकअप जर तुम्हालाही हवा असेल, असाच बेस जर तुम्हालाही हवा असेल, तर त्यासाठी आधी जी स्किन केअर करायची ती सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर ती कशी करायची स्किन प्रिपरेशन फॉर दिस मेकअप, तर हे या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिली स्टेप एक तर फेस वॉश करून यायचं. ठीक आहे, व्यवस्थित जे काही तुम्ही रोज फेस वॉश यूज करत असाल ते तुम्ही यूज करायचं. आता मी फेस धुवून आलेली आहे. तर त्याच्यातली सेकंड स्टेप आहे टोनर. तर मी गुलाब जल ॲज अ टोनर यूज करते. जे काही प्रोडक्ट्स दाखवते आहे या व्हिडिओमध्ये ते कुठलेही प्रोडक्ट्स प्रमोशनसाठी नाही आहेत. मी ह्यातलं एकही प्रोडक्ट प्रमोट करत नाही आहे किंवा तुम्हाला सजेस्टही करत नाही आहे, कारण की प्रत्येकाची स्किन टाईप वेगवेगळी असते. तर प्रत्येकाने आपापल्या स्किन टाईपनुसार प्रोडक्ट्स म्हणजे सर्च करून प्रोडक्ट्स चूज करून तुम्ही घेऊ शकता. माझ्या स्किन टाईपसाठी जे प्रोडक्ट्स सूट होतात तेच मी यूज केलेले आहेत. सो स्टेप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता, पण प्रोडक्ट्स मी रेकमेंड करत नाही. हे टोनर. तर टोनर लावताना काय करायचं आहे, कॉटन पॅड घ्यायचा आहे किंवा असं कॉटन बॉल घ्यायचा आहे, त्याच्यावरती थोडंसं टाकून सगळ्या चेहऱ्यावरती आपल्याला अप्लाय करायचं. तर मी हे ॲज अ टोनर काय यूज करते, कारण की एकदम कूलिंग सेन्सेशन देतं आणि स्किनला इरिटेट अजिबात करत नाही. टोनर लावल्यानंतर एक 30 सेकंड्सचा तरी गॅप ठेवायचा आणि नंतरच आपले नेक्स्ट स्टेप्स करायचे. ओके, आपली सेकंड जी स्टेप आहे ती म्हणजे हे सिरम. हे विटॅमिन सी सिरम आहे जे मी डेलीमध्ये यूज करते. माझ्या स्किन केअरमध्ये हे असतं. तर हे डर्माकोचं विटॅमिन सी सिरम आहे. ह्याच्यामध्ये आहे नियासिनामाइड आणि विटॅमिन सी आणि हायलोरॉनिक ॲसिड, आणि ही डे प्लस नाईटसाठी ही सिरम मी यूज करते. पण माझी स्किन अशी कॉम्बिनेशन आणि ड्रायमध्ये मोडते. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार कोणतंही सिरम तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही घेऊ शकता. तर मला हे सूट होतं तर मी हे यूज करते. आता ऑलमोस्ट 30 सेकंड्स झालेले आहेत. आता हे सिरम मी लावणार आहे. सिंपल स्टेप्स आहेत, काही वेगळं किंवा जास्त काही करणार नाही आपण. सिंपल इझी स्टेप आहे. मॉइश्चरायझर. मी हे ममाअर्थचं मॉइश्चरायझर यूज करते. ह्याच्यामध्ये सुद्धा विटॅमिन सी आहे. झालेलं आहे आपलं. तुम्हाला असं वाटत असेल की किती ऑइली झालाय चेहरा, पण मेकअपसाठी ना चेहरा असं एकदम तुळतुळीत, असा काय म्हणतो आपण, एकदम स्मूथ तुळतुळीत आणि असं ऑइलीच हवा, तरच तुमचा जो बेस असतो ना तो व्यवस्थित बसतो, कुठेही असं पॅची दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला एकदम व्यवस्थित स्किन प्रिपरेशन. त्याच्यानंतर आपली पुढची स्टेप आहे म्हणजे जी लास्टच आहे ऑलमोस्ट मेन सगळ्यात, सनस्क्रीन. ते विसरायचंच नाही आहे. जर तुम्ही मेकअप कधीही करा, सकाळी करा, दुपारी करा, रात्री करा, कधीही करा, पण सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही आहे मेकअपच्या आधी. सनस्क्रीन लावून झालेलं आहे आपलं. आता आपली पुढची जी स्टेप आहे ती आहे लिप बाम. तर इथे मी वॅसलिन घेतलेलं आहे, तेच मी ॲज अ लिप प्रोटेक्टर वापरते लिप्सला, जेणेकरून आपल्याला लिपस्टिक ॲप्लिकेशन खूप इझी होईल. लिप्स आपले ड्राय पडणार नाही, मॉइश्चराईज राहतील. ऑलमोस्ट आपली स्किन रेडी आहे मेकअपसाठी. सो दिस इज द व्हेरी इझी मेथड फॉर स्किन प्रिपरेशन. खूप इझी स्टेप्स आहेत, पटकन होतात आणि आपली स्किन मेकअपसाठी तयार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि जे स्किन केअर केलेलं आहे त्याच्यानंतरचा मेकअप कसा करायचा हा जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. माझा तोही व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा आणि खूप असंच प्रेम देत राहा. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.